तर तुम्ही स्टेप बाय स्टेप हे सगळं वाचाल. मी सेक्शन वाईज दिलं आहे की 54.1 काय करतो, 2 कशा करताय. जर तुम्हाला इथनं रेडीली रेफरन्स पाहिजे असेल, याला तुम्ही क्लिक कराल, डायरेक्ट तिकडे जाईल, त्या पेजला जाईल. कशा करताय UNO कन्ज्युलेट एम्बॅसी त्यांच्याकरता काय प्रोसिजर आहे, कुठला सेक्शन आहे. मग हे सगळे रेफरन्स दिलेत त्याचे नोटिफिकेशनचे, फॉर्म दिला आहे, हे सगळं दिलं आहे. आणि कॅन्टीन असतात, कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, त्यांच्याकरता 50% रिफंड मिळतो. त्याचं नोटिफिकेशन त्याची इकडे मी प्रोसिजर बघाल GST पोर्टलला, जर मॅन्युअल बघाल, हे त्यातली माहिती पण रेफरन्स मी टाकलं तिकडे. काही नाही केलं, तुम्हाला फक्त एकदा हे रीड करणं, एकदा बघणं एवढं गरजेचं आहे. बरेच रेफरन्स तुम्हाला मिळतील. इथे क्लिक केलं, परत इकडे या, म्हणजे इकडनं तुम्हाला सेक्शन सबसेक्शन 2 काय सांगतो ती माहिती बघितली. परत इकडे या, पुढे सबसेक्शन 3ला आलो, आता 4ला ॲप्लिकेशन विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. डॉक्युमेंट काय लागतात, मग इथे आलो या पेजला, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स 54 डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय पाहिजे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. कुठल्या केसेस आहेत, इन केस वेअर रिफंड इज ऑन अकाउंट ऑफ, कशा करता रिफंड मागतात, त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय आहेत हे पुढे दिलेले. 2 वर्ष रिलेव्हंट डेटपासून, रिलेव्हंट डेट कुठल्या केसमध्ये रिलेव्हंट डेट कधीपासून बघायची, हे रेफरन्स दिले. आलं लक्षात. ही फक्त माहिती आहे, ती वाचली तुम्ही एकदा तुम्हाला कळणार. आता पूर्वी हे पहिले काय व्हायचं की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा, अर्धी प्रोसेस ऑनलाईन होती, अर्धी ऑफलाईन होती. मग डिपार्टमेंटला घेऊन द्यायचं प्रिंट काढून. आता ते पुढचं आहे, पुढे प्लीज सबमिट रिफंड ARN रिसिप्ट अलॉंग विथ रिलीड अपॉन डॉक्युमेंट्स विथ युअर ज्युरिडिक्शनल प्रॉपर ऑफिसर. अगं आता नाही आहे, मॅन्युअली काय नाही आहे. नाही पहिले अशा प्रकारे यायचं अक्नॉलेजमेंटला, आता ते येत नाही तसं. ॲप्लिकेशन विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स 89(2) मध्ये दिलं आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स कसे काय असतील ते तिकडे दिलं. अक्नॉलेजमेंट येईल RFD 02. ई कॅश लेजर अदर दॅन ई कॅश लेजर, PPCNC मेमो, अनजस्ट इनरिचमेंट, 90% प्रोव्हिजनल रिफंड. पुढे त्याचा रूल आहे तो दिलेला आहे. टाइम लिमिट 60 दिवसामध्ये रिफंड व्हायला पाहिजे, हे इकडे दिलं आहे. तुम्ही एकदा रीड कराल ना, तुम्हाला पुढच्या आठवड्यात सांगा तुम्हाला काय कितपत कळलं. मला वाटतं तुम्हाला जेवढं मी गरज आहे काय कन्सेप्ट क्लिअर करायचे तेवढे क्लिअर केलेत, बाकी तुम्हाला वाचून कळणार. हे विथ होल्डिंग, डिडक्शन ऑफ ड्यूज फ्रॉम रिफंड, याचा अधिकार इकडे 54(10) मध्ये. मग त्याप्रमाणे इथे RFD 07 पार्ट A पार्ट B. तुम्ही जर हे करत नव्हता, तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला हे माहीत नसेल, पण तुम्ही हे विचारून घ्या की हे आपण करतो का, कसं हे केव्हा करायचं, कुठे परिस्थितीत करायचं. विथ होल्डिंग 54(10) मधलं. विथ होल्डिंग ऑफ रिफंड टिल डिस्पोजल ऑफ अपील. हे अपील पेंडिंग आहे, प्रोसिजर चालू आहे, त्याचा रिफंड द्यायचा नाही, तो पण विचार करता येतो. हे 54(11) आहे. चोपन्न 12 विचार केला तर इंटरेस्ट द्यायचा 6%, नंतर रिलीज होईल तेव्हा. CPP आणि NRDPला 54(13) आहे आणि 54(14) 1000च्या वरती अमाऊंट पाहिजे. कॅशला लिमिट नाही आहे का, कॅश किती असो रिफंड मिळतो, पण जर बाकीचं हां मिनिमम 1000, लिमिट ऑफ 1000 शॅल बी अप्लाइड फॉर ईच टॅक्स हेड सेपरेटली अँड नॉट क्युम्युलेटिव्हली. ओके. आता मी इथं डिमेज कोडला एवढं ही प्रोसिजर आहे, ही तुम्ही वाचाल तुम्हाला कळेल. तुम्हाला जेवढ्यावेळेस कळलं आहे, जेवढ्यावेळेस अप्लाय कळलं आहे, त्याचा ITC रिफंड कळला आहे.
डीम एक्सपोर्ट कुठे हे केलं आहे, डिफाईन केलं आहे, तर सेक्शन पहिले एक बघाल, सेक्शन 147, सेक्शन 2 क्लॉज 39 सांगतो डीम एक्सपोर्ट मीन्स सच सप्लाईज ऑफ गुड्स ॲज आणि सप्लाईज ऑफ गुड्स ॲज मे बी नोटिफाईड अंडर सेक्शन 147ला नोटिफाय होतील गुड्सचा सप्लाय डीम एक्सपोर्ट. The government may, on the recommendation of the council, notify certain supplies of goods as a deemed export where goods supplied do not leave India. काय म्हटलंय, ते भारताबाहेर जाणार नाही. And payment for such supplies are received either in Indian rupees or in convertible foreign exchange if such goods are manufactured in India. मी गुड्स मॅन्युफॅक्चर करतो आणि दुसऱ्या एखाद्या एक्सपोर्टरला सप्लाय करतो, बरोबर आहे. त्यावेळेस गुड्स इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर झाले आणि गुड्स आर सप्लाईड डू नॉट लिव्ह इंडिया, ते भारताबाहेर जात नाही. त्याचं पेमेंट मला आयदर इंडियन रुपीजमध्ये मिळेल किंवा कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये मिळेल. नोटिफाय काय केलं आहे गव्हर्नमेंटने, तर नोटिफाय केलं आहे फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स नोटिफाईड. एक सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथोरायझेशन, ज्यांच्याकडे ॲडव्हान्स ऑथोरायझेशन आहे त्यांना मी सप्लाय करतो, गुड्स भारताबाहेर पाठवत नाही, तर माझा सप्लाय डीम एक्सपोर्टमध्ये येतो. दुसरं सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथोरायझेशन. सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, ते एक्सपोर्ट करणार आहेत त्यांना मी सप्लाय करतो, तर माझ्याकरता डीम एक्सपोर्ट आहे. हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे डीम एक्सपोर्ट्स आहे. सप्लाय ऑफ गोल्ड बाय बँक और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग स्पेसिफाईड इन नोटिफिकेशन नंबर 50/2017 कस्टम अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथोरायझेशन. हे चार जे आहेत हे नोटिफाईड. गुड सप्लाय कोणाला केला, ज्यांच्याकडे ॲडव्हान्स ऑथोरायझेशन आहे त्यांना. दुसरं EPCG ऑथोरायझेशन ज्यांच्याकडे आहे त्यांना. तिसरं एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट EOUला. आलं लक्षात. मी GSL 1 जेव्हा फाईल करेन तेव्हा तिकडे मी इनवॉइस टाकीन, डेट टाकीन आणि टिकमार्क करेन डीम एक्सपोर्ट. मला कसं कळेल डीम एक्सपोर्ट आहे म्हणून, GSL 1ला तिकडे टिकमार्क येईल डीम एक्सपोर्टला. आता हे असं का केलं, आता हे जे ज्यांच्याकडे ॲडव्हान्स ऑथोरायझेशन आहे, ज्यांच्याकडे जे EPCG ऑथोरायझेशन आहे किंवा जे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट EOU आहे ते एक्सपोर्ट करतात, ते एक्सपोर्ट करतात. ओके, ते एक्सपोर्ट करतात. ॲडव्हान्स ऑथोरायझेशन मीन्स ॲन ऑथोरायझेशन इश्यूड बाय Director General of Foreign Trade under Chapter 4 of the Foreign Trade Policy 2015-20 for import or domestic procurement of input on pre-import basis of physical export. Export promotion capital goods authorization means an authorization issued by the Director General of Foreign Trade under Chapter 5, हे Chapter 4 होतं, हे Chapter 5 of the Foreign Trade Policy for import of capital goods for physical export. An export unit means an export unit or electronic hardware technology park unit ESTP or software technology park unit STP or biotechnical park unit approved in accordance with the provision of section chapter 6, chapter 4, chapter 5 आणि chapter 6. फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये एक्सपोर्टला चालना मिळावी म्हणून काय पॉलिसीज गव्हर्नमेंटनी बनवल्या. त्यातनं काय होईल, आपल्याकडे आपल्या देशामध्ये फॉरेन करन्सी येईल. त्यामुळे या पॉलिसीनुसार आता जो एक्सपोर्टर आहे त्याला जर का टॅक्स लावला तर त्याचं काय होतं, जे गुंतवणूक आहे ती वाढते, त्याला जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात, जे इन्व्हेस्टमेंट वाढते, त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढते. आता जर का ह्यांना सप्लाय केला, जर ह्यांना सप्लाय केला EPCG EOUला सप्लाय केला, तर समजा तुम्ही EOU आहे, मी तुम्हाला सप्लाय करतो, तुम्ही मला म्हणाल की GST किती आहे,
10 लाखाचा सप्लाय केला, 1,80,000 GST आहे. मी तुम्हाला सप्लाय करतो, मला ऑर्डर द्या, 1,80,000चा जो टॅक्स आहे ना तो मी पे करीन आणि त्याचा रिफंड मी क्लेम करेन. बीम एक्सपोर्टला अशी प्रोविजन आहे की सप्लायर नोटिफाईड गुड्स, हे जे नोटिफाईड पर्सन्स आहेत यांना सप्लाय करतो, रजिस्टर्ड पर्सन. तर सप्लायर रिफंड घेऊ शकतो, रिसिपियंट रिफंड घेऊ शकतो. ओके, म्हणजे जर का तुम्ही EOU असाल तर तुम्हाला मला 11,80,000 पे नाही करायचे, 10 लाखच पे करा, 1,80,000 मी रिफंड घ्या. पण काही असे गुड्स आहेत की जे मार्केटमध्ये सप्लायर म्हणतो नाही, GST तुम्ही भरा, तुम्ही रिफंड घ्या, तेही उपलब्ध. रिफंड कोणी घ्या, म्हणजे EOU रिफंड घेईल किंवा EOUला जो सप्लाय करतोय तो पण रिफंड घेऊ शकतो. यातनं काय होईल की ज्याला ऑर्डर मिळवायची आहे सप्लायरला तो म्हणजे मला ऑर्डर द्या, GST नका देऊ, मी रिफंड घेतो. ओके ना, समजलं ना? काय उद्देश काय की चालना मिळावी एक्सपोर्टला, सप्लाय गुड रजिस्टर्ड पर्सन विथ अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन, किंवा मग सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स, किंवा सप्लाय ऑफ गुड रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट यांना सप्लाय केला तर तो डीम एक्सपोर्ट आहे. गुड्स इंडिया बाहेर जाणार नाहीत, पेमेंट इंडियन रुपीजमध्ये किंवा प्रोडक्शन असू शकतं. कळलं एवढं? आता ह्याची प्रोसिजर आहे. नोटिफिकेशन नंबर 49, evidence which are required to be produced by the supplier of beam export supplies for claiming refund. In exercise of the power conferred rule 89(2)(g) of the CGT rules, read with notification number 48 2017 CT dated 18th October 2017, published in the Gazette of Indian Dictionary Part 2. आता हे का नोटिफाय केले गुड्स? कारण की जे एक्सपोर्ट करणारे होते त्यांची गुंतवणूक वाढत होती बिझनेसमध्ये, ती कमी व्हावी म्हणून ह्या प्रकारची प्रोव्हिजन केली. इमिजिएट नाही केली, ती 18 ऑक्टोबर 2017 पासून केली. म्हणजे त्या युनिटची मागणी होती की तुम्ही आम्हाला टॅक्स भरायला लागतो, तो रिफंड मिळतो, पण जो पिरियड आहे 2, 3, 4 महिने त्यामध्ये आमचे पैसे अडकतात ना. मग आता इकडे ह्यातनं काय केलं की सप्लायरला पण रिफंड मिळू शकेल, तुम्ही सप्लायरला सांगा रिफंड घ्यायला. Evidence which are required to produce by the supplier of deemed export supplies for claiming refund. कळलं काय? कोणी येऊन रिफंड नाही घ्यायला पाहिजे म्हणून प्रोसिजर दिली. अक्नॉलेजमेंट बाय द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द ॲडव्हान्स ऑथरायझेशन होल्डर. ऑफिसर काढणं जसं गेट्समध्ये PO आहे तसं तिथे ऑफिसर आहे. Acknowledgement by the jurisdictional tax officer of the advance authorization holder or export promotion capital good authorization holder, as the case may be, that the said deemed export supplies have been received by the said advance authorization or export promotion capital goods authorization holder, or copy of the tax invoice under which such supplies have been made by the supplier कुठे EOU ला, duly signed by recipient export oriented unit, that said deemed export supplies have been received by it. तो पुरावा पाहिजे की ते ॲक्च्युअलमध्ये सप्लाय झाला त्यांना. जर सप्लायला रिफंड घ्यायचा असेल डीम एक्सपोर्टचा तर सप्लायरकडे हा पुरावा पाहिजे. अक्नॉलेजमेंट बाय द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द ॲडव्हान्स ऑथरायझेशन होल्डर or export promotion capital goods authorization holder, as the case may be, that the said deemed export supplies have been received by the said advance authorization or export promotion capital goods authorization holder, or as copy of tax invoice under which such supplies have been made by the supplier, duly signed by the recipient export oriented unit. तो said supply जो आहे तो त्यांनी रिसिव्ह केला आहे. An undertaking by the recipient of deemed export that no input tax credit on such supplies
हॅव बीन अवेल्ड ऑफ बाय हिम. एक अभिवचन अंडरटेकिंग त्याकडनं घेतलेलं असलं पाहिजे सप्लायरने, की रिसिपियंट म्हणतं की मी काय ITC घेणार नाही, तुम्ही घ्या ITC. ITCचा रिफंड. ओके ना. सप्लायरनी जो आउटपुट टॅक्स पे केला आहे त्याचा रिफंड सप्लायर घेईल, पण रिसिपियंट लिहून द्यायला पाहिजे की मी ITC जो मला मिळतोय त्याचा मी रिफंड क्लेम करणार नाही. An undertaking by the recipient of deemed export supplies that he shall not claim the refund in respect of such supplies, and the supplier may claim the refund. An undertaking by the recipient of deemed export supplies that no input tax credit on such supplies have been availed by him. तो अवेल करणार नाही आणि दुसरं तो रिफंडही क्लेम करणार नाही. हे अंडरटेकिंग रिसिपियंटकडनं घ्यायचं, तर सप्लायरला रिफंड घेता येईल. ओके, यात काय नाही. सपोज तुम्ही आहात, तुम्हाला मी काय सप्लाय करतो त्याकरता मी जे इनपुट्स वापरला असेल, ओके, ते मी वापरेन. आता जर का मी डीम एक्सपोर्ट करतोय तर जी अमाऊंट मी पे करेन ITC प्लस कॅश देऊन पे करेन ना, आणि जो आउटपुट टॅक्स भरला आहे त्याचा रिफंड मागायचा आहे ना, हेच आहे ना. आता तुम्ही प्रोसिजरमध्ये जाल, इथे तुम्ही याल GST पोर्टलला, क्लिक करा, इकडे अप्लाय फॉर रिफंड अँड एल्यूट याला क्लिक कराल, ओपन होईल या प्रकारे. हे असं ओपन होईल. तुम्हाला यातलं काय बघायचं आहे की अप्लाय फॉर रिफंड ॲप्लिकेशन ऑन इन फॉर्म GST RFD 01 याला क्लिक केलं तर हे बघा, हे ऑप्शन दिसते. अप्लाय फॉर रिफंड बाय अनरजिस्टर्ड टॅक्सपेअर पासून खाली तुम्हाला सगळे ऑप्शन मिळतील. जितक्या केसमध्ये रिफंड अलाउ होतो त्याची प्रोसिजर तुम्हाला इकडे दिसेल. तुम्ही ज्याला क्लिक कराल, समजा मी इथे क्लिक केलं, मला इथे दिसते आहे रिफंड बाय रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट आहे ना. हे वेगवेगळे रिफंड बाय सप्लाय ऑफ डीम एक्सपोर्ट मॅन्युअल आलं. तर बघा इकडे जसं मी इथे क्लिक करेन सर्व्हिसेसला लॉग इन करून ॲप्लिकेशन ऑफ रिफंडला क्लिक करेन, मला खाली या प्रकारे ऑप्शन दिसते. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट आहे ना इकडे ऑप्शन. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट आपण आहे ना. दिसतो ना ऑप्शन, ऑन अकाउंट ऑफ खाली इथे क्लिक केलं याला, ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट. प्रोसिजरमध्ये दिलं की नाही असं की डीम एक्सपोर्ट असेल तर सप्लायर आणि रिसिपियंट कोणी त्यात भरलेला टॅक्सचा रिफंड ITC आहे अकोमोडेटर असेल तर ITC रिफंड होईल, आणि जर टॅक्स पेमेंट केलं आहे आउटपुट टॅक्स सप्लायरने ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट. जर डीम एक्सपोर्टचा रिसिपियंट जर का अवेल करतो ITC तर अवेल केलेला ITC रिफंड मागेल. मी वरपासून खालपर्यंत वाचाल. रिफंड ऑफ एक्सचेंज बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, on account of supplies made to Sage unit, Sage developer without payment of tax, refund on account of ITC accumulated due to inverted tax structure, on account of refund by recipient of deemed export, refund on account of supplies to Sage unit, Sage developer with payment of tax, export of services with payment of tax. कळलं. आता सेज मध्ये काय म्हटलंय, रिफंड ऑन अकाउंट ऑफ सप्लाय टू सेज युनिट विथ पेमेंट ऑफ टॅक्स. इथे LFD नाही वापरलं. टॅक्स पेड ऑन अँड इंट्रास्टेट सप्लाय
which is subsequently held to be interstate supply and vice versa. On account of refund by supplier of deemed export, any other specify excess payment of tax on account of assessment, provisional assessment, appeal, any other order. काय अमाऊंट पे केली आहे आणि ती ऑर्डर आलं की यांना एवढी अमाऊंट पे केली आहे, कमी अमाऊंट घ्यायची, मग ती जी एक्सेस अमाऊंट पे केली आहे त्याचा रिफंड मिळेल. एवढ्या केसेसमध्ये रिफंड मिळू शकतो. हे लॉमध्ये आहे, त्याचप्रमाणे प्रोसिजरमध्ये आलं. जसं हे चूज केलं, खाली बघा तुम्हाला ऑप्शन दिसतील. choose file, upload supporting documents, enter document description, choose declaration, undertaking, self declaration. हे सगळं इथनं घेत. तुम्ही फॉर्मला पण बघा, तुम्हाला दिसेल तेच इकडे सगळं आहे. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी आहे, हे सगळं करायचं. मग कशा प्रकारे येईल हे सगळी, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कसं दिसेल, हे सगळं हे बघितल्यानंतर कळतं. कशा प्रकारे भरत असतील, कशा प्रकारे भरायचे आहे, डॉक्युमेंटची माहिती भरायची आहे. अपलोडेड सक्सेसफुली. डाउनलोड युनिक डॉक्युमेंट. हे भरलंय, या प्रकारे केलंय, की सगळं इकडे दिसेल. ARN दिसेल, रिफंड ARN दिसेल. कळलं? हे कोणाकरता केलं? हे नोटिफाय केलं त्यांना. कोणाला नोटिफाय केलं? ॲडव्हान्स ऑथरायझेशनच्या सप्लाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन, सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर. म्हणजे ज्यांना कॅपिटल गुड्स पाहिजे त्यांनी ऑथरायझेशन घ्या आणि कॅपिटल गुड्स इंडियामधनंच परचेस करा. त्या मशिनरी पाहिजे इंडियामधनंच घ्या. त्या लाखोमध्ये मशिनरी समजा करोडमध्ये असेल तर टॅक्स लाखामध्ये असेल ना, त्याचा रिफंड सप्लायर घेऊ शकतो. आणि एक्सपोर्ट वॉन्टेड युनिट हा एक कन्सेप्ट झाला. दुसरा आहे मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर मीन्स पर्सन हू एक्सपोर्ट गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम ऑर इंटेंड टू एक्सपोर्ट सच गुड्स. आणि दुसरं आहे मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी अँड एक्सपोर्टिंग ऑर इंटेंडिंग टू एक्सपोर्ट गुड्स. मर्चंट एक्सपोर्टर कोण आहे? ट्रेडर आहे, ट्रेडिंग करतो, मॅन्युफॅक्चरिंग नाही. लक्षात घ्या. काही लोकांचे नातेवाईक त्यांचे बिझनेस फॉरेनमध्ये, तर ते त्यांच्या भारतामधल्या नातेवाईकांना, त्यांच्या कम्युनिटीच्या लोकांना ऑर्डर देतात की आम्हाला गुड्स पाठवा. तुम्ही मॅन्युफॅक्चररकडनं घ्या, ते गुड्स तुम्ही आम्हाला पाठवा. समजलं ना? मग त्यांच्याकरता गव्हर्नमेंटने काय केलं की, आणि हे कुठे डिफाईन केलं आहे? अंडर फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023. आता हे जे मर्चंट एक्सपोर्टर आहेत यांना पहिले असं करायला लागायचं की टॅक्स पे करा, नंतर मग रिफंड. मग यांच्याकरता एक पहिले वेगळा फॉर्म होता. मर्चंट एक्सपोर्टर ॲज पर नोटिफिकेशन नंबर 40 CGST ॲक्ट आणि नोटिफिकेशन नंबर 41 IGST ॲक्ट. देर इज नो इश्युअन्स ऑफ CT1. म्हणजे GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये काही डिसिजन झाले आणि त्यानुसार सांगितलं की आता यापुढे कशी प्रोसिजर असेल मर्चंट एक्सपोर्टरला.
No issuance of CT1 form which enables merchant exporter to purchase goods from a manufacturer without payment of GST. Transaction between manufacturer, supplier. ओके, तुम्ही आहात मर्चंट एक्सपोर्टर, मी तुम्हाला गुड देतो, मी कोण आहे मॅन्युफॅक्चरर, आणि मर्चंट एक्सपोर्टर रिसिपियंट इज इन द नेचर ऑफ सप्लाय अँड सेम इज लायबल टू GST ॲज अदर नॉर्मल टॅक्सेबल सप्लाय. ओके, कळलं ना काय? आता ह्याच्यामध्ये ह्यांनी काय त्याला बेनिफिट दिला तो बघा. द GST काउन्सिल in its 22nd meeting had decided that merchant exporter can pay a nominal GST of 0.1% for procuring goods from a domestic supplier for export. भारतामधनाच एक ट्रेडर गुड्स परचेस करतो आणि ते गुड्स कुठे पाठवतो? भारताबाहेर पाठवतो. तो कोण आहे? मर्चंट एक्सपोर्टर. त्याला 0.1% टॅक्स लावायचा. कोणी? मी तुम्हाला गुड्स पाठवतोय, 18% त्याचा रेट आहे GSTचं, पण मी तुम्हाला जेव्हा सप्लाय करीन, तुम्ही जेव्हा परचेस कराल, ब्रोकरिंग म्हणजे परचेस कराल, तेव्हा मी तुम्हाला 0.1% सप्लाय करेन, टॅक्स लावीन 0.1%. ओके, कन्सेशन रेट म्हणजे काय? कन्सेशनचा अर्थ काय होतो की रेट 18% आहे, पण तो 0.1%नी सप्लाय करायचा. कोणाला? मर्चंट एक्सपोर्टरला. कोणी? मॅन्युफॅक्चरिंग. ओके, मर्चंट एक्सपोर्टर कोण आहे? की जो ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि जो देशाबाहेर गुड्स पाठवतो. अँड एक्सपोर्टिंग, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी एक्सपोर्टिंग ऑर इंटेंडेड टू एक्सपोर्ट गुड्स. आणि जर ते गुड्स एक्झाम केले असते तर त्याला ITC मिळणार नाही. त्यामुळे काहीतरी रेट पाहिजे ना गुड्सचा, की तुम्ही सप्लाय घ्या, 0.1%नी सप्लाय घेतला, टॅक्सेबल प्रॉडक्ट झाला ना, ते गुड्स टॅक्सेबल ठेवले, टॅक्सेबल आहे, परचेस केले. जर CGST HGST आहे तर 0.5%, 0.05%, म्हणजे एकूण किती होतात? 0.1%. हे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशनप्रमाणे आणि हे IGST नोटिफिकेशन आहे, याप्रमाणे सप्लायरनी मर्चंट एक्सपोर्टरला GST रेट या पर्सेंटनी लावायचं. ओके, हे गुड्स घेईल तो आणि एक्सपोर्ट कर. Further, rate of GST in case of services provided to merchant exporter will be normal rates as prescribed under schedule. Services नाही, goods साठीच फक्त आहे. Supplier cannot charge concession rate in case of supply of service to merchant exporter. हे लक्षात घ्या, goods साठीच आहे. प्रोसिजर काय असायची? द प्रोसिजर फॉर सप्लाइंग गुड्स टू अ मर्चंट एक्सपोर्टर शॅल ॲज फॉलोज. प्लेसिंग ॲन ऑर्डर बाय मर्चंट एक्सपोर्टर अँड फर्निशिंग कॉपी देअरऑफ टू द डिपार्टमेंट. काय करायचं? पहिले प्लेसिंग ॲन ऑर्डर बाय मर्चंट एक्सपोर्टर अँड फर्निशिंग कॉपी देअरऑफ टू द डिपार्टमेंट. मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्लेस ॲन ऑर्डर ऑन रजिस्टर्ड सप्लायर फॉर प्रोक्युरिंग गुड्स ॲट कन्सेशनल रेट. मर्चंट एक्सपोर्टर ऑर्डर पाठवेल, परचेस ऑर्डर एक्सपोर्ट पर्सनकडे, की मला गुड्स परचेस करायचे आणि त्यात कन्सेशनल रेट पाहिजे. कॉपी ऑफ द ऑर्डर शॅल ऑल्सो बी प्रोव्हाइडेड टू द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द रजिस्टर्ड सप्लायर. आता याचा उपयोग गैरफायदा कोणी घेईल ना, त्यामुळे ह्या प्रोसिजर करायला लागतात. कोणाला? त्याला गुड्स पाहिजेत, मर्चंट एक्सपोर्टरला, त्याला ह्या प्रोसिजर करायला लागतात की मी गुड्स बाहेर पाठवतोय, माझ्याकडनं काय ऑर्डर आलेली आहे, मला फॉरेन कंट्रीमधनं गुड्स मला पाठवायचे. फॉर एक्सपोर्टिंग द गुड्स द रिसिपियंट शॅल डायरेक्टली मूव द सेड गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन, फ्रॉम वेअर द सेड गुड्स टू बी एक्सपोर्टेड. गुड जिथनं एक्सपोर्ट होतात त्या ठिकाणावरती गुड घेऊन जायचे. कोणी? रिसिपियंटनी. म्हणजे मर्चंट एक्सपोर्टर ते गुड बाहेर पाठवणार ना. स्टेप 2 मध्ये हे डायरेक्टली मूव टू द सेड गुड्स टू रजिस्टर वेअरहाऊस, रजिस्टर वेअरहाऊस फ्रॉम वेअर द सेड गुड्स शॅल बी मूव टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो
किंवा एअरपोर्ट वेगवेगळं कसं असतं, गुड्स 4 ठिकाणावरून कलेक्ट करायचे. ओके, पहिले गुड्स मला कलेक्ट करायचे, मग ते ॲक्च्युली एक्सपोर्ट करणार. तर मग ते रजिस्टर्ड वेअरहाऊसमध्ये आणा. डायरेक्टली मूव द सेट गुड्स टू अ रजिस्टर्ड वेअरहाऊस फ्रॉम वेअर द सेट गुड्स शॅल बी मूव टू द पोर्ट, इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट किंवा लँड कस्टम स्टेशन फ्रॉम वेअर द गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. Option to aggregate the inward supplies. If merchant exporter intends to aggregate supplies from multiple suppliers and then export, he can move goods to registered warehouse and thereafter to the port, ISD, airport or LCD and then export therefore. In this case, merchant exporter shall endorse the receipt of goods on the tax invoice and also obtain an acknowledgement of receipt of goods from the warehouse operator. The endorsed tax invoice and the acknowledgement of the warehouse operator shall be provided to the registered supplier as well as to the jurisdictional tax officer of such supplier. आलं लक्षात ना? गुड्स कुठनं कलेक्ट केले, कशा प्रकारे कलेक्ट केले, कुठे ठेवले, कुठनं ते बाहेर पाठवायचे, या सगळ्याचे पुरावे, प्रूफ मर्चंट एक्सपोर्टरला बनवावे लागतील. याप्रमाणे कळलं ना? एवढं ही वाचल्यानंतर हे झालं एवढं. वन्स द गुड्स आर एक्सपोर्टेड, मग गुड्स एक्सपोर्ट झाले, सगळे जमा केले एका ठिकाणी, गुड्स एक्सपोर्ट झाले. मर्चंट एक्सपोर्टर शॅल प्रोव्हाइड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स टू द सप्लायर अँड द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द सप्लायर. कॉपी ऑफ शिपिंग बिल, बिल ऑफ एक्सपोर्ट, इनकॉर्पोरेटिंग सप्लायर GST. हे नंबर आहे GST नंबर मर्चंट एक्सपोर्टरचा. त्या नावाचे शिपिंग बिल आणि बिल ऑफ एक्सपोर्ट पाहिजे. टॅक्स इनवॉइसेस प्रोव्हाइडेड बाय सप्लायर, एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट, एक्सपोर्ट रिपोर्ट. हे कोणाला द्यायचे? ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द सप्लायर. ओके, मी तुम्हाला इनवॉइस दिला, की नाही, तुम्ही कोण आहात? मर्चंट एक्सपोर्टर. मी तुम्हाला इनवॉइस दिला, टॅक्स इनवॉइस, दुसरं कॉपी ऑफ शिपिंग बिल. तुम्ही शिपिंग बिलमध्ये तोच इनवॉइस दाखवाल ना, आणि त्याप्रमाणे त्याचं एक्सपोर्ट जनरल मॅनिफेस्ट किंवा एक्सपोर्ट रिपोर्ट बनेल की ज्यामध्ये त्या इनवॉइसमध्ये घेतलेले गुड्स एक्सपोर्ट झाले हे प्रूव्ह होईल. येस सर नो? त्यानंतर सप्लायर कंडिशन्स फॉर अवेलिंग बेनिफिट ऑफ कन्सेशनल रेट ऑफ GST ऑन सप्लायर टू मर्चंट एक्सपोर्टर. Supplier shall supply goods under a tax invoice. Goods must be exported within a period of 90 days from the date of issue of tax invoice by the supplier. The exemption would not be available to the supplier if the merchant exporter fails to export the said goods within a period of 90 days from the date of issue of tax invoice. Merchant exporter shall indicate the GSTN of the supplier and tax invoice number issued by the supplier in the shipping bill, bill of export, and merchant exporter must be registered with an export promotion council or commodity board recognized by the Department of Commerce. काय करता येत ना की जर का मी तुम्हाला गुड्स सप्लाय करतो, याचा नोटिफाईड रेट 18% आहे, पण मला तुम्ही सांगितलं की मी मर्चंट एक्सपोर्टर आहे, मी ते गुड्स बाहेर पाठवणार आहे, एक्सपोर्ट करणार आहे, तर मला हे बघायला पाहिजे की मर्चंट एक्सपोर्टर हा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल रजिस्टर आहे की नाही, किंवा कमोडिटी बोर्ड रिकग्नाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ कॉम्युनिकेशन आहे की नाही, हे मी बघेन. बरोबर ना? मी सप्लायला मी तुम्हाला गुड देतोय, तर तो मर्चंट एक्सपोर्टर हा रजिस्टर पाहिजे, मस्ट बी रजिस्टर विथ ॲन एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल और अ कमोडिटी बोर्ड रिकग्नाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. शिपिंग बिलमध्ये सगळीकडे माझ्याकडनं गुड्स घेतलेत त्याने, माझ्या इनवॉइसचे गुड्स तो पुढे पाठवतोय, हे सगळं रेकॉर्ड झालं की नाही हे मला बघायचं. आणि जर ते 90 दिवसामध्ये मर्चंट एक्सपोर्टर मी तुम्ही गुड्स जर एक्सपोर्ट नाही केले तर 18% टॅक्स गव्हर्नमेंट माझ्याकडनं वसूल करेल. म्हणजे जे प्रोसिजर दिलेली आहे याच्यामध्ये सप्लायरला रिस्क आहे की जर तो सप्लाय करतोय मर्चंट एक्सपोर्टरला आणि जर तो गुड्स बाहेर पाठवत नाही 90 दिवसामध्ये, सप्लायर शॅल सप्लाय गुड्स अंडर अ टॅक्स इनवॉइस इश्यू करा, आणि गुड्स मस्ट बी एक्सपोर्टेड विदिन अ पिरियड ऑफ 90 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस बाय द सप्लायर.
द एक्झम्पशन वुड नॉट बी अवेलेबल. रेट किती 8% लावलाय किती 0.1%. मग हे जे एक्झम्पशन आहे हे उपलब्ध नसेल जर 90 दिवसामध्ये ते गुड्स एक्सपोर्ट नाही झाले. एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ IGST नॉट अलाउड. इकडे LUD किंवा बॉन्डच पाहिजे. ओके, अकॉर्डिंग टू नोटिफिकेशन नंबर 40/2017 23 ऑक्टोबर किंवा 41 सर्क्युलर पण दिले त्याचा. मर्चंट एक्सपोर्टर ऑफ सच गुड्स कॅन एक्सपोर्ट द गुड्स ओनली अंडर LUD किंवा बॉन्ड अँड कॅनॉट एक्सपोर्ट ऑन पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स ॲज पर रूल 9610 ऑफ द CGST रूल्स. LUD किंवा बॉन्डच्या अगेन्स्टच मर्चंट एक्सपोर्टरने एक्सपोर्ट केलं पाहिजे. आता तो कुठलाही टॅक्स भरत नाहीये. ओके, गुड्स घेतले रेटने. मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUD बॉन्ड हॅज टू अप्लाय फॉर ITC रिफंड. ही अमाऊंट त्यांनी दिली आहे ना सप्लायरला, किती दिली 0.1% टॅक्सची, ती पण रिफंड घेऊ शकतो. द सेकंड सिनॅरिओ, कन्सेशन रेट ऑफ GST अवेल्ड, द सप्लायर कॅन अप्लाय फॉर रिफंड ऑफ ITC ॲज इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. ओके, आणि दुसरा ऑप्शन असा आहे की समजा तुम्ही मला सांगताय की तुम्ही गुड्स द्या कंटेनर रेटने, बरोबर नाही, गुड्स तुम्हाला मी देईन GST पूर्ण द्या. द थर्ड सिनॅरिओ, सप्लाईज आर मेड टू चार्जिंग नॉर्मल रेट म्हणजे 18%. द मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUD बॉन्ड हॅज टू अप्लाय फॉर ITC रिफंड. तर 0.1% गुड्स घेतले त्याचा रिफंड घ्या किंवा 18% घेतले त्याचाही रिफंड. कळलं. आता हे जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये एक रूल त्यांनी अमेंडमेंट, हे कसं नोटिफिकेशन आलं, 2 रूल आले अमेंडमेंट होऊन. एक आला 89(4)A, 89(4)A आला, दुसरा 89(4)B आला. 89(4)A हा डीम एक्सपोर्टसाठी आहे आणि 89(4)B हा मर्चंट एक्सपोर्टरसाठी आहे. कळलं. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ITC रिफंड बघायला जाल जो 89(4) मध्ये आहे, तिकडे हे दिलंय की तुम्ही जो ITC 89(4)A मध्ये वापरलाय किंवा 89(4)B मध्ये वापरलाय, एकूण ITC किती आहे यातनं हे वजा करा. ते विचारात घेऊ नका, कारण की याचा ITC रिफंड वेगळा घेत आहे 4A आणि 4B मध्ये. याला कुठला फॉर्म्युला नाहीये, पण 89(4)ला फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसारच तो ITC घेतो. किंवा मग जे इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर आहे त्याला 89(5) आहे. या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये 89(4)A आणि 89(4)B जो ITC असेल तो वजा करा म्हणून सांगितलं जातं. तर तेव्हा तुम्हाला क्लिअर पाहिजे की 89(4)A कशा करताय आणि 89(4)B कशा करताय. समजलं. आता तुम्हाला डीम एक्सपोर्ट आणखी मर्चंट एक्सपोर्टरच्या प्रोव्हिजन तुम्हाला माहितीच नव्हत्या, त्यामुळे तुम्हाला हे सगळं वाचल्यानंतर कळेल की हा हे असं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पुढे जाऊन हे सगळं दिलंय परत इकडे, सगळं एकदा परत वेगळ्या प्रकारे दिलंय. हे एक एक स्टेप दिल्यात, एक एक स्टेप दिल्यात आणि त्याच प्रकारे ही सगळी माहिती परत इकडे सगळी दिलेली आहे. ओके, आणि परत एकदा बघाल तुम्ही 89(4)A मध्ये बघाल तर हा जो फॉर्म्युला आहे रिफंड ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ झिरो रेट सप्लाय. ओके, तर इथे नेट ITC जेव्हा तुम्ही बघाल, नेट ITC आहे, या नेट ITC मधनं ITC अवेल्ड ऑन इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड आणि ITC अवेल्ड फॉर विच रिफंड इज क्लेम अंडर 4A 4B किंवा बोथ हा वजा करा हे सांगितलं. तर 4A 4Bचा ITC करता ITC रिफंड करता कुठलाही फॉर्म्युला नाही. डीम एक्सपोर्ट केलाय. आता एक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे बिझनेस करत असतो.
समजलं ना? म्हणजे जर का मी गुड्सचा सप्लायर असेल, जर मी गुड्सचा सप्लायर असेल तर माझ्याकडे मी टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय करेन, एक्झाम गुड्सचा सप्लाय करेन. त्यानंतर जर एक्सपोर्ट करतोय तर LUTने पण करीन. जर एक्सपोर्ट करतोय तर मग विदाउट LUT म्हणजे मग पेमेंट ऑफ IGSTने पण करीन. प्लस हे डीम एक्सपोर्ट आहे. ओके, मी डायरेक्ट एक्सपोर्टही करतो आणि जे रिव्ह्यू आहेत त्यांना पण सप्लाय करतो, तर मी ते पण करीन ना डीम एक्सपोर्ट. प्लस आणखीन आता काय बघितलं, मर्चंट एक्सपोर्ट, म्हणजे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करतात त्या मर्चंट एक्सपोर्टरला पण मी गुड्स सप्लाय करीन. ठीक आहे ना? आता मला ITC रिफंड घ्यायचा आहे, डीम एक्सपोर्ट मी तो सप्लाय केला, तर मला ITC रिफंड याचा वेगळा घ्यायचा आहे, हा 89(4)A ने घ्यायचा आहे. मर्चंट एक्सपोर्टला सप्लाय केला आहे तर याच्याकरता मला रिफंड घ्यायचा आहे, ITCचा रिफंड घ्यायचा आहे, तर तो 89(4)B मध्ये घ्यायचा आहे. आणि जे मी एक्सपोर्ट LUT वापरून केलं आहे आणि मला ITC रिफंड घ्यायचा असेल तर तो 89(4) मध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे मला 89(4) ला जाण्यापूर्वी डीम एक्सपोर्ट आणि मर्चंट एक्सपोर्ट हे क्लिअर करणं गरजेचं होतं. बाकी काय नाही. आता तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला काही बाकी राहणार नाही, सगळं क्लिअर होऊन जाईल जेवढं घेतलं तेवढं. थांबूया इथे.